हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आज आहे रंगपंचमी आणि रंगपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर खूप मस्त मज्जा करा, सेफ होळी खेळा आणि काय धमाल करा मस्त. तर चला मग आता माझी तर गुड मॉर्निंग झाली आहे, या दोघांची व्हायची आहे आणि इकडे बाजूच्या क्वार्टरमधले कोण उठले नाही उठले माहिती नाही. तर सध्या तर अजूनपर्यंत काही सुरू झालेलं नाही आहे, कोणीच दिसत नाही आहे बाहेर. तर चला मग मंडळी, भेटते तुम्हाला थोड्याच वेळात आणि जाऊ आपण तिकडे रंग वगैरे लावायला. तसं तर मी इथेच खेळू म्हणून म्हटलेलं, कारण की आम्हाला पाणी वगैरे सगळं काही इथेच जवळ पडते. तर इथेच आपल्या अंगणातच खेळू बा म्हणून. तर त्यांचं वगैरे झालं तर येईलच इकडे होळी खेळायला. अहो हे द्या ना गुलाल. हॅपी होली, हॅपी होली. घालायला तर लावा, फ्रेश झाल्यानंतर लावता का? ओ स्नेहाताई घ्या. मला तर लावते पहिले मला लावते पुढे घेऊन इथे या मोबाईल इकडे मोबाईल मध्ये येत नाही आता मोबाईल मध्ये. टाकून नाही नाही यायच्या सिस्टरच्या आपल्या यायच्या. त्या हातात फक्त पाणी घे. काढून दे.
Music song. इन्वेस्टिंग उन्हीं लोगों के लिए होता है जिनके पास सैलरी के एंड में पैसे बचते थोड़ा और कमाने लगूं तब स्टार्ट करूं। दिस वाज मी जब मेरी पहली जॉब लगी थी। फिर रियलाइज हुआ कि एक्सपेंसेस तो बढ़ते रहेंगे लेकिन अपने फ्यूचर को सिक्योर करने के लिए इन्वेस्ट करना और भी जरूरी है। सच कहूँ अमाउंट और प्रोसेस दोनों ओवरवेलमिंग लगता था, पर जिस दिन मेरे दोस्त ने इन्वेस्टमेंट के लिए कोण आलं? आपल्याला व्हिडिओ करायचा आहे. इकडे या बरं, इकडे करा, इथं करा. आपण गाणंच म्हणून हे करू. गाणं इकडे पहिले पाणी बंद करावं लागते मग मोबाईल हे करावं लागते. हे पाणी चाललं जाईल याच्यात. आयदा आम्ही छान रील्स वगैरे केली आणि त्यानंतर मी होळी खेळता खेळताना असं मी कोणाला तरी पकडायला गेली तर माझा हात एकदम डिस्लॉक झाला. माझ्या हातात म्हणजे शोल्डरमध्ये जे आहे ना तिथं मला गॅप आहे, त्यामुळे थोडं जरी इकडे तिकडे हात झाला किंवा झटका बसला की हात डिस्लॉक होऊन जाते. त्याच्यामुळे ना इतका जास्त प्रॉब्लेम होतो आणि मग मी बसली एका जागी, काय करणार ना. मग एवढ्यानी बरं झालं की माझा हात लवकरात लवकर जागेवर आला, नाही तर मग खूप जास्त झालं असतं आणि मला डायरेक्ट दवाखान्यात ॲडमिटच व्हावं लागलं असतं. आणि यावेळेसने मी एक चुकी केली, मी हात बांधून ठेवायला पाहिजे होता आणि बांधून नाही ठेवला, त्यामुळे हाताचा त्रास जो आहे तो जास्त होत आहे. तर
हाताचा कलर काही निघाला नाही, तसाच आहे. आंघोळ झाली माझी आता, वाटत नाही ना आंघोळ केल्यासारखी, कारण की बराच कलर निघालेला नाही आहे मानेला वगैरे. मी काही जास्त घासलं नाही, कारण की खूप मग जास्त घासत बसलं की आग होते. त्यांचं झालं की नाही तर फोन करून बघते आणि मग आम्ही जेवण करू छान मस्त. तर चला भेटते तुम्हाला. चला आम्ही आता जात आहोत स्नेहाता इकडे. आणि हे कालची जी आलू वांग्याची भाजी होती ते घेतलेली आहे. याला थोडासा रस्सा वगैरे करायचा आहे. बस चालू दाखवा भाजी. घट्ट घट्ट रस्सा आलेला आहे, तर आणखी थोडासा रस्सा करते मस्त अद्रक लसूण वगैरे लावून. बस. आणि थोडासा आराम केला मी, कारण की हात तो दुखून राहिला माझा. हाताचा होत आहे थोडासा त्रास. तेव्हा नाही वाटत होतं तेवढं काही, पण आता ते बरं झालं का 5 मिनिटाच्या आत हात जागेवर आला म्हणून बरं झालं. नाही तर मग खूप जास्त मला ॲडमिटच व्हावं लागलं असतं. आताही हात एका जागी असा ठेवलेला आहे, असा ठेवून द्या. चला झाली का जी? नाव पाहू द्या कशा दिसून राहिला. तुमचं मी जास्त घासलंच नाही बापा. आहे बा तुमचा हिरवा कलर तरी निघून गेला. कसा का निघाला? एवढे बारीक तुकडे. तर आता तळत आहे बिट्ट्या. बाकी सगळं आमचं तयारच आहे. वरण गरम करायला लागेल ना हो कल्याणी ताई? निघाला कलर स्नेहाताई? सर तुमचा कलर निघाला का? एवढा रंग लावला का दाढीच गायब झाली? नाही तर दाढीच गायब करून टाकली. द्या मला फॉरेनचं चॉकलेट द्या, एवढं मोठं द्या ना. असं काऊन करता जी तुम्ही? तुमच्या देरांनी आणलं म्हणून का? बापरे किती मटकत आहे बाई. या बाईच्या देरांनी नाही का ऑस्ट्रेलियावरून चॉकलेट आणलं. खरं सांगत आहे, गंमत नाही करत आहे. त्या दिवशी आले त्यांचे दीर, ऑस्ट्रेलियाला राहतात ते. तर त्यांनी चॉकलेट आणले. त्या दिवशीपासून एकटीच खात आहे बाई. असं नाही की चॉकलेट दिलं पाहिजे. आता आमच्यासमोर बसून खाऊन राहिली, पण आम्हाला देऊन नाही राहिली. काही वाटते का तुम्हाला? हां खाऊ वाटते. डोळायला लागले का तुम्हाला ऑस्ट्रेलियन चॉकलेट खायची? आहे म्हणून बरं आहेच नाही ते तुम्हाला. त्यानं मग अशा कोण करता पाणी सुटते आमच्या तोंडाला. अहो कल्याण ते तुम्हाला पाहिजे का? तुम्ही कधीच असेल येऊन राहिल्या व्हिडिओमध्ये. जेव्हा तोंड चांगलं नव्हतं तेव्हा आलं, आता काल अजून राहिल्या. शानवाली पोरांपासून. पोरं त्या आणली तेव्हापासून ना चॉकलेटच खाऊन राहिले. पोरांपासून लपून ठेवा, नाही तर का. दिसणी येते अशा काऊन करते जी तुम्ही? जान जी एवढं कडक आहे पायचा. अरे 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 पायचा पुरा. स्नेहा नाही, एक नंबर आहे. खूपच मिल्की मिल्की मस्त आहे. थोडंसं द्या अजून. खूप सगळे चॉकलेट आणले होते त्यांनी आणि आम्ही थोडे थोडे सगळे खाऊन बघितले. खरंच खूप छान होते आणि मस्त वाटत होतं. चॉकलेट वगैरे खाल्ल्यानंतर यांना माणसांना जेवायला देऊन दिलं, त्यांना वाढून दिलं आधी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घेतलं जेवायसाठी. आणि तुम्हाला सांगत होती ना की मी हात बांधून नाही ठेवला, त्यामुळे खूप त्रास होत आहे. 4-5 दिवस झाले अजूनही मला तो त्रास होऊन राहिलेला आहे. माझ्या हाताने कोणतेच कामं होणार नाही राहिलेले आहे, कारण
त्याच्या बोन्स आहे त्या जागेवरून चालल्या जाते, म्हणजे जागेवरून हटून जाते आणि त्या नसा किती लागून जात असेल. खूप जास्त त्रास होतो हाताचा मला आणि त्यामुळेच मानेचा जो त्रास आहे तो खूप जास्त आहे. सगळं एकाच जागी आहे. माझ्या मागे माहिती नाही देवाने एवढे का बरं दुखणे दिलेले आहेत तर, आणि या दुखण्यांमुळेच मी काही करू शकत नाही आहे. म्हणजे ज्या गोष्टी मला येतात ना त्या गोष्टीसुद्धा मी करू शकत नाही आहे. पण जाऊ दे, तरी मी जे माझ्याकडून जमते ते मी करायला बघते. जाऊ द्या, असो काय करायचं आहे. तर चला, आता आमच्या जेवणात होता आज बिट्ट्या, वरण भात, वांग्याची भाजी. चला तर मग आता करतो आम्ही जेवण आणि आजच्या व्लॉगला सुद्धा मी करते इथेच एंड. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.